हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचा. आपला आजचा ब्लॉग आहे केदारनाथचा. आणि सर्वांचा ड्रीम असतो एकदा तरी केदारनाथ जावावे. आणि आम्ही आज चाललो, कारण मी गेल्या वर्षी गेलेलो केदारनाथला, तर खूप मजा आलेली. आणि मी यावर्षी परत चाललो केदारनाथला. आणि बाकीचे पोरं आपली नवीन आहेत, तर त्यांना सांगायचं पण आहे केदारनाथला कसं चढायचं, काय चढायचं असते. तर खूप मजा येणार आहे. ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा जरा. आम्ही आता गुप्तकाशीला आहे, तर काल तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, तर आमचा थोडा पॅकेजचा इश्यू झाला तर आता आम्ही जातो आहे. आता बस तयारच आहे. ही बघा सर्व आता उठलेच ना. आता आम्ही जातो. आता आज ट्रॅकिंग आहे आणि उद्या दर्शन होणार आहे. तर आज ट्रॅकिंग बघा आम्ही काय काय ट्रॅकिंगला पुरं करतात आणि किती थकतात. तर ब्लॉग लास्ट एंडपर्यंत बघत राहा. जय जायची टायमिंग आहे आपला, टायमिंग आहे. चला आता मस्त कोणतरी केला पाचला का रे या? मी नाही पाचलो भाई. काय आता आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही सोनबरेकला जाऊ, मग तिथून गौरीकुंडला आम्ही ट्रॅकिंग चालू करू. भोसले आता उगाच झोपा 2 तास. बोलो हर हर ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव. चला चला. तर काय आता आम्ही सोनबरेकला आलेलो आहे. आता आम्ही चालाय घेतलेलं आहे. आता गौरीकुंडवरून आम्ही टॅक्सी घेऊ. सोनबरेकची टॅक्सी घेऊ डायरेक्ट गौरीकुंडला. मग गौरीकुंडवरून आमचा ट्रॅक चालू होईल. हे बघा वरती बघा कसं लागलं. पाऊस थोडा नाही इथे आता. बघू आता मोसम थोडा चांगला आहे. आता पुढे काय काय होते बघूया. आता आम्ही आलेलो आहे बघा. आता इथून आम्ही टॅक्सी घेऊ पुढून. टॅक्सी घेतल्यानंतर मग डायरेक्ट असे रस्त्याने वरती जाऊ गौरीकुंडला. मग तिथून आम्ही ट्रॅक आमचा चालू करू. आता रील काढायला लागल्यात पुरा. तेव्हा पुढे व्हिडिओ चालू आहे. यो ब्रिज इथून आम्ही आता टॅक्सी पकडून गौरीकुंडला जाऊ. तिथून आमची ट्रॅक चालू होईल. गाडी ते आणायला दुर्ग भारी पडलं. आता टॅक्सीमध्ये बसलो आहे एकदम फुल पॅक. 50 रुपये तिकीट एकाचा. पॅक भेटले एकदम. आता आम्ही गौरीकुंडला पोचून काट्या बिट्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही आता ट्रॅकिंग चालू करतोय. हे बघा तिथे थोडा स्टॉप घेतला आहे. आता इथून ट्रॅक आम्ही चालू करतो. काका लोक खाली आहेत ते आम्ही ते हे घोडे आणि घोडे नाही जाणार आहे, आम्ही चालत जाणार. ते बघा घोडे कसे आले जाते. तर घोडे इथून येतील. आम्ही 24 किलोमीटर आहे. तर आम्ही पूर्ण चालतच जाणार आहे ट्रॅक करत. घोडे बिडे काही घेणार नाही आम्ही पार्टी. नाईस. थोडासा चढलो आहे आता. खूप थकवा लागेल. खूप थकलं आहे बघा. इथून ट्रॅक पूर्णपणे चालू होते. इथून ट्रॅकिंग चालू होती आपली. काकाला काम थोडासा चाललो तर खूप थकलो आता. बोलतात ना महादेवांचा रस्ता सोपा नसतो, खूप कठीण असतो. त्याचे पहिला पण आलेलो मी गेल्या वर्षी. तेव्हा तर आम्ही दोघंच आलेलो. यावेळी तर आम्ही 20 जण आलो. पण त्या पहिल्याच वर्षी मी कधी आलो नव्हतो. ते पहिल्याच वर्षी आम्ही दोघंच आलेलो. मी आणि माझा मित्र आलेलो दोघंच गोकुळ. तेव्हा पण खूप मजा आलेली. तेव्हा आम्हाला 14 तास लागलेले चढायला आणि उतरायला आम्हाला 5 तास लागलेले. तर आत्ता आम्ही किती वाजता चालू केलं आहे? 6:20ला आम्ही चढायला चालू केलेलं आहे.
तर थांबून किती टाईम होतो आता काय माहीत नाही. तर ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार. आणि आयुष बार बार थकतो. अनिकेत फुल एकदम जोशमध्ये चालला आहे ना. केदार मात्र तर एकदम फॉर्ममध्ये आहे. बाजूचा व्ह्यू बघा किती भारी आहे. हे पण गे आयुष बघा गाईज, आमचा मित्र एक घोड्यावर चढला. त्याला चालाय जमलं नाही म्हणून तो आता घोड्यावर चाललाय. हे बघा पाठीमागं. आता आम्ही थोडासा चाललोय, 2 किलोमीटर चाललोय. सगळे आम्ही आणि जोडीला आमच्या मित्रांनी घोडा घेतला. बघा ह्यानी नाही घेतला, ह्यानी घेतलाय. याला स्वेटर बसायची बॅग पण थकली, घोडा पण थकला. याचे बुटा पण आहेत, याचे बुटा आहेत पाटीलची. मित्रांनो त्यांनी घोडा घेतलाय. मग त्याचा घोडा इथे थांबलाय. हे लड्डू काला जामून. आयुष कुठे गेला बारीक? काय जय हिंद. जय हिंद. आताशा आम्ही 2च किलोमीटर चढलेलो आहे. जय भारत. जय. आणि अजून 22 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. तर बघत राहा पूर्ण ब्लॉग. 4 पावलं वरती आहे ना. अरे व्यक्ती परत 4 पावलं खाली उतरू, परत 4 पावलं वरती. मी काही थकेन, तू तर अरे थकलेला आहे. काय रे, बरोबर आहे. चल तुझ्यासाठी कॉम्प्रोमाइज करतो आम्ही. 2 पायरे आलो खाली. 2 पायऱ्या सोडून मला ना. पोल नंबर आहे 138. आमचे अजून काका लोक गेल्यात 150ला. आणि पाठीमागे आम्हाला नाही घ्यायचं, डायरेक्ट बोल ना. हा नका येऊ डायरेक्ट. चेतन मात्रे. दहा किलोमीटर अजून बाकी. आम्ही जाम थकलेलो आहे. खूप थकलो. 6 तास चाललोय आम्ही. 6 तास. अजून आम्हाला 6 तास चालायचं आहे. गाईज फॉग बघा किती आहे इथे. हे बघा फॉगच फॉग आहे. इथे समोरचा रस्ता पण आहे. फॉगच फॉग आहे इथे. आणि आता पुढे चाललोय. मास्क्या पण खूप आहे तिथे. बघा गाईज, आमचा मित्र खूप जास्त थकलेला आहे. त्याला चालायला नाही लागलं. घोडे पण आलेत पाठवून. कल्पेश घोडे चढू का? टेंट बघा. तर इथं थोडासा क्रॅम्प आलाय आमच्या मित्राला. खत्म. बाय बाय. दोनों को त्या याला 85 किलो वजन आहे. 85 100 110 होता, कमी झाला 100 झाला. ना बॅगीचा 10 किलो असेल तुझी. मी माझ्या मित्रासाठी नवस घेतलेला आहे. प्रणित पाटील. काय घेतलंय ते आता सांग. काय घेतलास नवस सांगायचा नसतो. 7 किलोमीटर राहिलं आता केदारनाथ. 7 किलोमीटरवर आम्ही लांब आहे. आमचे मित्र अर्धी खाली थांबलेत. अर्धी चढायला म्हणजे आता त्यांनी स्प्रे मारायला. तो बघा कसा चालला लागला फुल फास्ट. ते तर मात्र आयुष पागी. आम्हाला इथे जायचं आहे वरती. तर काय आता आम्ही मॅगी खायला लागलोय. तर काय आता आम्ही बर्फ बघितलेला आहे. बघा थोडासाच आहे. बघा किती आहे जमलेला बर्फ. ए पाखल्या कुठे आहे? पाखल्याला बघायचा होता ना.
मित्र खूप थकलेले होते आणि जास्तच थकले. याची हालत खूप खराब झाली तरी पण खच्चर नाही केला, चालत यायला लागलाय. महादेवांच्या याच्यावर सोडून तो आता चाललाय. आणि आता अजून 2 जण आहेत, उमेश आणि कल्पेश. त्यांचा माहीत नाही अजून त्यांनी काय केलाय का चालत यायला लागलेत, कारण आम्हाला लांबपर्यंत दिसले नाही ते. म्हणजे थांबले असतील तर अगर केला असेल तर समजेल खच्चर केलाय का काय केलाय. तर बघूया काय काय होते आता पुढे. आम्ही ऑलमोस्ट केदारनाथला पोचलोय आणि सर्व पुढे गेलेत, आम्ही पाठी आहेत. आणि इकडचा मोसम थोडा आता चेंज झाला आहे, पाऊस पडायला लागला इथे. थोडासा 1 किलोमीटरवर आम्ही लांब आहे मंदिराच्या पेक्षा. तर पाऊस चालू झाला तर आम्हाला रेनकोट घालायला लागले. तर सकाळपासून खूप चांगला वेदर होता, थोडा पण काय पाऊस नव्हता. खूप मजा आली. तर आता तुम्हाला मंदिर दाखवतो. आलोय केदारनाथ मंदिरच्या इथे बघा, रूम पण आहे पाठीमागा केदारनाथ मंदिर. तर आता 6 वाजले, ऑलमोस्ट 6-6:30 वाजलेले आहेत. आम्ही 6ला चालू केलेली चढायला, 6:20पर्यंत 12 तास लागले. हे बघा काय आता आम्ही केदारनाथ दर्शन करायला चाललो. आणि का मंदिर आहे आणि एकसारखे पोचले घातले जातात ना. आता इथून दर्शन करू नाही त्याची खूप सर्वांनी एकसारखे कपडे घातल्यात. खूप थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. सकाळी आता दर्शन करतो, बघू आतमध्ये मोबाईल अलाउड आहे का नाही ना. पाऊस पण पडायला लागला आहे. काय जातं दर्शन लाईन आम्ही लाईनीत आहे दर्शनाला. तर काय जाता आमचं दर्शन झालेलं आहे. आता सगळे फोटो काढायला जय श्री केदार. आमच्या आता इथून फोटो काढायला मंदिराची 1 किलोमीटरचा ट्रॅक करायला लागेल. तिथं वरती डोंगरावर आहे आणि आता फोटो काढतायत. दर्शन खूप भारी झालं, एकदम आतमध्ये फोटो काढायला भेटला नाही. खूप मस्त झाला दर्शनाचा. थंडी तर होती, आता पाऊस पण गेलाय. फोटो काढायचा व्ह्यू बघा कसा झालाय. आम्ही भैरवनाथ इथे चाललो. 1 किलोमीटरवर वरती आहे.
आता भैरवनाथ मंदिरच्या इथे जातो 1 किलोमीटरच्या वरती आहे तर आता जातो तिथे खूप म्हणजे खूप भारी दर्शन होतं तिथे वरतून पूर्ण केदारनाथचा व्ह्यू केदार घाटी पूर्ण एकदम भारी दिसते तुम्हाला दाखवतो आता नाईस वरतून बघा वरती पोचलो पण नाही ढग बघा कसे आले कितनी स्पीड में हुई देख और रुक गया काय हा भैरवनाथ मंदिर आहे बघितलं असेल तुम्ही खूप वरती आहे तर गाईज बघितलं तुम्ही इथे असे लिहिलेले होते खूप असे काय लिहिले आहेत रे म्हणजे वेद पुराण लिहिलेले आहेत गाईचे ये तुझं कुठं काढायचं आहे ये इथं तर गाईज आता आम्ही निघालो आहे केदारनाथमधून आता आम्ही बद्रीनाथला जाऊ तर शेवटचा बघतो मंदिराला पुढच्या वर्षी परत येऊ हर हर महादेव जय श्री खूप मजा आली शेवटचा पाया पडायला लागल्या सगळे शेवटचा पाया पडल्यात सगळे तर आता आम्ही उतरतो पुढे बघत राहा काय काय ओम नमः पार्वती पतय हर हर महादेव पुढच्या वर्षी परत येऊ आम्ही केदारनाथला ऑक्सिजन लेवल कमी झालाय आमचा नाकांशी घे आईची दूर एवढा बाहेर का काढलास मॅगी खाल्लेला परत आता चालाय सुरुवात करूया अंकल ये भी फेक डालो खरा है खत्म हुआ हा 7 किलोमीटर आहे अजून अजून 7 किलोमीटर आहे आमची चालायचं मग आम्ही हा तिथूनच टॅक्सी भेटेल ना अजून 7 किलोमीटर चालल्यानंतर मग आम्ही गौरीकुंडला पोचू मग तिथून टॅक्सी घेऊ मग सोनपर्यागला जाऊ मग सोनपर्यागशी मग आम्ही परत जाऊ रूमवर आम्ही खाली पूर्ण उतरले गौरीकुंडला आहे बघा हा प्रवेशद्वार होता इथं मी आता आम्ही पूर्ण उतरलेलो आहे आम्ही 4च जण आलो आहे अजून खाली आणि एक राजा काका खाली पोचतात पूर्ण आम्ही 4 जण खाली आलो आहे आणि आता बाकीचे सगळे वरतीच आहेत बर्फाच्या टायमाला बघा 6 महिने बंद राहते त्याच्या बर्फ राहते हा मग यात्रा पण बंद राहते 6 महिने आता खाली जातो टॅक्सी पकडतो आणि लगेच बसमध्ये ना लगे हॉटेलमध्ये जाऊन आराम करतो ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघत राहा कुणाचे पाय दुखतात आणि कुणाचे काय होते काय दुखते बघा लास्टपर्यंत ते गाईच काल रात्री खूप थकलेलो मग ब्लॉग पूर्ण दाखवला नाही कारण कुणाचे पाय दुखायला लागले कुणाचं अंग दुखत होतं कुणाचा घसा दुखायला लागला माझा पण घसा दुखायला लागला टॉक्सिकला पाणी चेंज झालं आहे खूप म्हणून मी पण काल ब्लॉग घेतला नव्हता रात्री तसाच आलो जेवलो आणि झोपून गेलेलो ते सकाळी आता 6 वाजता उठलो आणि 6 वाजता उठून थोडासा घसा पण या झाला
म्हणजे पोरांचे पण पाय दुखा लागलेत थोडे थोडे, नॉर्मल दुखा लागलेत. पण आम्ही वरतून चढून गेलो आणि उतरतच आलोय. खूप मजा आली ट्रॅकला आणि दर्शन एवढं मस्त झालं ना आम्हाला. 2 वेळा आम्ही पिंड्याच्या मस्त माथ्यावर डोकं ठेवून आम्ही आशीर्वाद घेतला. सगळं आम्ही दही बी सगळं लावून एकदम भारी झालंय आमचं दर्शन. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपला केदारनाथचा ब्लॉग होता. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.